चॅप्टरचं नाव आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया सुरू करण्याच्या अगोदर काल MSBTचा रिझल्ट लागला. त्याच्यामध्ये ज्या लेकरांचे रिझल्ट चांगले आलेत त्यांच्यासाठी खूप खूप अभिनंदन. ज्या लेकरांचे रिझल्ट थोडेसे कमी जास्त आलेत त्यांनी खचून न जाता, लढाई आणखीन भरपूर बाकी आहे, ठीक आहे, लढत राहिलं पाहिजे. हाच रिझल्ट शेवटचा नाहीये, असे भरपूर रिझल्ट येणार. प्रत्येक रिझल्ट मध्ये आपल्याला यशस्वी होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि आपण फक्त प्रयत्न करायचे, मेहनत करायचे, रिझल्ट ऑटोमॅटिक लागत असतात, आपोआप चांगलेच लागतात, ठीक आहे. त्यामुळं ज्या लेकरांचे रिझल्ट मनाप्रमाणे लागले नाहीत त्यांनी खचून न जाता आणखीन जिद्दीनं, आणखीन जास्त मेहनत करून रिझल्ट आपले जे काही रिक्वायर्ड आहेत किंवा जे आपल्याला सॅटिस्फाय करणार आहेत ते रिझल्ट आपल्याला आणायचे, ठीक आहे. त्यासाठी माझ्यामध्ये तरी मेहनतीशिवाय दुसरा काही पर्याय नाहीये. हा, मेहनत इन द सेन्स इथे काही गाढव मेहनत करायचं नाहीये, इथं फक्त स्टडी करायचंय, ब्रेन यूज करायचंय, ठीक आहे. तर आपण सिलेबसला स्टार्ट करणार आणि याच्यावर मी एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहे. योगायोगानं एक सांगा, म्हणजे लास्ट सेमिस्टरच्या अगोदर जेव्हा आम्ही क्लासेस सुरू केले होते ऑनलाईन बेसिसवर, तेव्हा मला थोडीशी भीती वाटत होती की चलो ठीक आहे ऑनलाईन सक्सेसफुल होईल का नाही होईल. बट सिरियसली सांगू तर ऑनलाईन मध्ये सुद्धा एवढा चांगला रिझल्ट आलाय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जो तुम्ही रिस्पॉन्स दिलाय, जो तुम्ही प्रेम दिले क्लासेससाठी, ते खूप अविस्मरणीय आहे माझ्यासाठी. त्यामुळं ही जर्नी आणखीन चांगल्या पद्धतीने कसं पुढे नेता येईल त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही असंच सपोर्ट करत राहाल हीच अपेक्षा, ठीक आहे. तर जास्त टाइमपास न करता त्याच्यावर एक डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवणार आहे, ते युट्यूबला टाकेन आणि आपल्या चॅनलवर पण टाकेन. फक्त तुमच्याकडून एवढीच एक मदतीची अपेक्षा आहे, ती म्हणजे तुम्ही स्वतः सुद्धा व्यवस्थित स्टडी करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बाकीच्या फ्रेंड्सपर्यंत डिप्लोमावाला हे जे काही चॅनल आहे किंवा डिप्लोमाला हे काही क्लासेस आहेत, हे क्लासेस तुम्ही बाकीच्या फ्रेंड्सपर्यंत पोहोचवण्याची जिम्मेदारी तुमची आहे. कारण मी प्रत्येकापर्यंत पोहोचू शकत नाही. तुम्हाला एवढंच म्हणू शकतो की मी मेहनत घेत राहीन, मी प्रयत्न करत राहीन, डेफिनेटली रिझल्ट तुमच्या रिझल्टसाठी मी 100% योगदान देईन. आणि जसं मी मॅथमॅटिक्ससाठी केलं होतं, सेम वेनी इथं सॉमसाठी, नेटवर्कसाठी आणि बाकीच्या सब्जेक्टसाठी सुद्धा करणार आहे. आणि यावर्षी मी शब्द देतोय की सॉम सिलेबस एकदा नाही दोनदा कमीत कमी होईल, म्हणजे आता एकदा आणि रिव्हिजन एकदा. त्यामुळं बाकीच्या फ्रेंड्स पर्यंत सांगणं हे तुमची जिम्मेदारी आहे. तर तुम्ही सांगाल ही अपेक्षा, आणि जास्त टाइमपास न करता आपण सिलेबसला सुरुवात करू. आपण मोमेंट ऑफ इनर्शिया हा चॅप्टर स्टार्ट केला होता आणि मोमेंट ऑफ इनर्शियाची आपण डेफिनेशन केली होती. काय केली होती? द अल्जेब्रिक सम. कसली सम? द अल्जेब्रिक सम. आपल्याला काय करायचंय? बेरीज करायचे. बरं, कसली? कन्व्हेन्शनल ऍडिशन. ते कन्व्हेन्शनल ऍडिशन बद्दल काल बोलले, आज फक्त डेफिनेशन सांगतो, नीट लक्ष द्या. द अल्जेब्रिक सम ऑफ प्रोडक्ट, दोघांचा गुणाकार. कोणाकोणाचा प्रोडक्ट करायचंय? द प्रोडक्ट ऑफ कोणाचा? एरिया अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन द सेक्शन किंवा स्क्वेअर ऑफ बिटवीन द सेंटर ऑफ अ सेक्शन अँड ऍक्सिस अबाउट विच द मोमेंट इज कॅल्क्युलेटेड. म्हणजे काय? जर समजा म्हणतोय एक रॅन्डम बॉडी कन्सिडर केली आणि या रॅन्डम बॉडीचा सेंट्रॉइड इथं कुठतरी आहे, इथं कुठतरी काय सेंट्रॉइड आहे, ठीक आहे. आणि आपल्याला समथिंग ही जी काय व्हर्टिकल लाईन आहे, या व्हर्टिकल लाईन सोबत आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आहे. मी याला नाव देतो काहीतरी जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. ही समजा वाय वाय ऍक्सिस आहे, ठीक आहे. व्हर्टिकल ऍक्सिस आहे म्हणजे काय? वाय वाय ऍक्सिस आहे. या वाय वाय ऍक्सिस सोबत मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचंय आय वाय वाय. आणि आपण काल बोललो होतो की मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर आय. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए वाय वाय ऍक्सिस काढायचं असेल तर काय करावं लागेल? समेशन म्हणजे बेरीज. हे चिन्ह कशाचं आहे? समेशनचं. मला व्यवस्थित काढता नाही आलं हा चिन्ह, हे असं असतंय, ठीक आहे. समेशन ऑफ, ठीक आहे. मी इथलं कट करतो, ह्याला शिफ्ट करतो बरे, ठीक आहे. समेशन ऑफ कोणाचा? तर प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. गुणाकार कोणाचा? समजा हे जे सेक्शन आहे, या सेक्शनचा एरिया समथिंग ए,
तर एरिया ए आणि हे जे डिस्टन्स आहे ह्या सेंट्रॉइड पासून ज्या ऍक्सिस सोबत मोमेंट ऑफ इनर्शिया काढते त्यातलं डिस्टन्स मी कन्सिडर करतो एक्स, तर ए एक्स चा स्क्वेअर. काही काही जणी एक्स कन्सिडर करतात, काही काही जणी ते एच पण घेतात, तेव्हा हेच काय येईल रे, समेशन ऑफ ए इंटू एच स्क्वेअर. ठीक आहे, इथपर्यंत झालं होतं आपल्याला. म्हणजे याच्यामध्ये आय म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया, ए म्हणजे काय, एरिया ऑफ ए सेक्शन, त्याच्यानंतर काय एच म्हणजे काय, द डिस्टन्स बिटवीन सेंट्रॉइड ऑफ ए सेक्शन अँड ऍक्सिस अबाउट विच द मोमेंट इज कॅल्क्युलेटेड. म्हणजे मोमेंट ज्या ऍक्सिस भोवती काढायचंय त्या ऍक्सिस पर्यंत जे काय परपेंडिक्युलर डिस्टन्स असेल त्या दोघांचा गुणाकार, ते बी कोणता, डिस्टन्सचा स्क्वेअरचा गुणाकार एरिया सोबत, तर हे होतं मोमेंट ऑफ इनर्शिया. मग आता मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट काय, एरिया इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ मीटर स्क्वेअर आणि डिस्टन्स इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ मीटर. मीटरचा स्क्वेअर अगेन काय रे, मीटर स्क्वेअर इंटू मीटर स्क्वेअर काय, मीटर रेस टू 4. जर डिस्टन्सेस मीटर मध्ये असतील तर मोमेंट ऑफ इनर्शियाचा जो काही युनिट होता तो मीटर रेस टू 4. जर डिस्टन्सेस सेंटीमीटर मध्ये असेल तर काय रे, सेंटीमीटर रेस टू 4, आणि जर डिस्टन्सेस एम एम मध्ये असेल तर एम एम रेस टू 4. हे आपण काल बघितलं होतं, राईट आहे. ओके सर. त्याच्यानंतर आपण एक दोन कॉन्सेप्ट बघितल्या होत्या. त्या दोन कॉन्सेप्ट काय होत्या, सिम्पली कॉन्सेप्ट होत्या, ते म्हणजे सेंट्रॉइडल ऍक्सिस. सेंट्रॉइडल ऍक्सिस, ऍक्सिस म्हणजे काय, ऍक्सिस म्हणजे स्ट्रेट लाईन. ऍक्सिस म्हणजे काय, स्ट्रेट लाईन. मग सेंट्रॉइडल ऍक्सिस म्हणजे काय, जर एखादी ऍक्सिस त्या बॉडीच्या सेंट्रॉइड मधून पास होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, सेंट्रॉइडल ऍक्सिस म्हणतो. जसं की एक्झाम्पल सांगतो, समजा हा रेक्टँग्युलर सेक्शन आहे. आता मी रेक्टँग्युलर सेक्शन का घेतो त्याचं रिझन आहे, रेक्टँग्युलर सेक्शन घेण्याचे एकमेव रिझन असं आहे की तो ड्रॉ करायला सोपा आहे. तो काय ड्रॉ करायला सोपा आहे, दुसरं काहीच रिझन नाही. ठीक आहे, एक मिनिट, ब्लर दिसायला ना, एकच मिनिट. तर हा जो सेंट्रॉइड आहे, ह्या सेंट्रॉइड मधून जर एखादी लाईन जात असेल, ह्या सेंट्रॉइड मधून जर लाईन जात असेल तर त्याला काय म्हणायचं, सेंट्रॉइडल ऍक्सिस. म्हणजे त्यामध्ये स्पेसिफिकेशन सांगितलं होतं आपण, जर हॉरिझॉन्टल लाईन जात असेल, हॉरिझॉन्टल लाईन असेल तर त्याला काय म्हणतो, सेंट्रॉइडल एक्स एक्स ऍक्सिस. काय म्हणतो, सेंट्रॉइडल एक्स एक्स ऍक्सिस. एक्स एक्स ऍक्सिस. ठीक आहे. आता तुमच्या लगेच लक्षात येईल, जर समजा असं जर समजा व्हर्टिकल लाईन असेल आणि सेंट्रॉइड म्हणून जात असेल तर त्याला काय म्हणायचं, सेंट्रॉइडल. थँक्यू दिदे, सेंट्रॉइडल वाय वाय ऍक्सिस. आणि अजून एक ऍक्सिस असते जे की मला इथे ड्रॉ करता येत नाही, बट ती सेंटर मधूनच जाते, बट एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ला कशी असते, परपेंडिक्युलर. मी इथे ड्रॉ करता येत नाही म्हणून मी त्याला रॅन्डमली अशी ड्रॉ करतो. बट ही येलो कलरची लाईन काय असते, ह्या बोर्डला जशी परपेंडिक्युलर आहे पेन तसं ती परपेंडिक्युलर असते, त्याला काय म्हणायचं, सेंट्रॉइडल सेंट्रॉइडल झेड झेड ऍक्सिसला अजून एक नाव सांगितलं होतं मी, सेंट्रॉइडल झेड झेड ऍक्सिसला अजून एक नाव सांगितलं होतं, पोलार. काय सांगितलं होतं, पोलार ऍक्सिस. पोलार ऍक्सिस सांगितलं होतं, राईट आहे. इथपर्यंत झालं होतं काल आपलं, राईट आहे. इथपर्यंत झालं होतं, कळालं का, चलो. त्याच्यानंतर थोडासा पुढचा पार्ट पण झाला होता की मोमेंट ऑफ इनर्शिया जे आहेत, मोमेंट ऑफ इनर्शिया जसं आपल्याला सेंट्रॉइड आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मध्ये फंडामेंटल फिगरचे सेंट्रॉइड माहित होते, तसंच इथं फंडामेंटल फिगरचे आपल्याला काही मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ऍक्सिस आणि अबाउट वाय वाय ऍक्सिस आपल्याला त्यांनी दिलेले आहेत. आणि ते कसे येतात ते प्रूव्ह करायचं असेल तर मी तुम्हाला आधीच सांगितलं की एक लेक्चर घेऊत आपण, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तिथं क्लिअर करतो. समजा हा एक रेक्टँग्युलर सेक्शन आहे, ह्या रेक्टँग्युलर सेक्शनचे डायमेन्शन हे ब्रेथ बी आहे आणि डेप्थ डी आहे. तर हे ब्रेथ बी जर असेल आणि डेप्थ डी जर असेल तर याचा एरिया आपल्याला लिहायचं. इथं काय करायचंय, एरिया, इथं सेंट्रॉइड,
हे जे की आपल्याला झालेलं आहे. आता मेन आहे आय एक्स एक्स आणि इथं आय वाय वाय. मला कोणतरी विचारलं होतं सर आय झेड झेड तुम्ही का लिहित नाही, त्याचं रिझन मी तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे. आय झेड झेड किंवा आय पी जो की पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया आपण म्हणतो, तो किती असतो, तर आय एक्स एक्स आणि आय वाय वाय ह्या दोघांच्या ऍडिशन एवढा असतो. ह्या दोघांच्या ऍडिशन एवढा असतो. कळालं? कळतंय का? मग इथे चेक करा, पहिली जी फिगर होती रेक्टँग्युलर सेक्शन, त्याचा एरिया किती असतो रे, बी इंटू डी. किती असतो, बी इंटू डी. आणि त्याचा सेंट्रॉइड कुठं असतो, तर तो असतो बी बाय 2 कॉमा डी बाय 2 वर. क्लिअर आहे? आता जर समजा या फिगरच्या सेंटर मधून जर हॉरिझॉन्टल लाईन जात असेल, जे की पिंक कलरची लाईन गेली बघा, चेक करा पिंक कलर दिसायला का, तर ह्याला म्हणायचं सेंट्रॉइडल एक्स एक्स ऍक्सिस. ह्याला काय म्हणायचं, सेंट्रॉइडल एक्स एक्स ऍक्सिस. सेंट्रॉइडल एक्स एक्स ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो, तर काल बोललो होतो आपण, ते किती येते रे, बी डी क्यूब डिवायडेड बाय 12. आणि वायचा किती असतो, डी बी क्यूब डिवायडेड बाय 12. क्लिअर आहे? इथपर्यंत कुणाला काय अडचण आहे का? इथपर्यंत कुणाला काय अडचण आहे का? नाही. थँक्यू. मग इथं कलर थोडासा चेंज करतो मी. हा, ज्यांनी फर्स्ट टाइम लेक्चर करेल किंवा काल ज्यांनी नव्हते किंवा काल असतील त्यांनी पण हे चार्ट लिहून घ्यायचंय बरं का, हे तुमच्या कामाला येणार आहे. हे चार्ट काय करायचंय, लिहून घ्यायचंय. नेक्स्ट, हे रेक्टँगल झालं, फर्स्ट झालं रेक्टँगल. सेकंड काय होतं रे, स्क्वेअर. स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे काय, ज्याच्या ऑल साइड्स कशा असायला पाहिजेत, सेम. इक्वल, सेम. ठीक आहे. ह्याची जी साइड आहे ती इथे लिहितो मी. ही समजा ए, तर हे सुद्धा किती असायला पाहिजे, एच असला पाहिजे. ह्याचा एरिया किती येतो रे, हा ए स्क्वेअर. ए स्क्वेअर. आता याचा सेंट्रॉइड कुठं असतो, ए बाय 2 कॉमा ए बाय 2 वर. आता आय एक्स एक्स आणि आय वाय वाय ह्या दोघांचा कसा असतो, सेम. सेम का बरं, सेम का येईल, मी काल ट्रिक सांगितली होती लक्षात ठेवण्यासाठी. जर समजा हॉरिझॉन्टल ऍक्सिस आणि व्हर्टिकल ऍक्सिस ह्याच्यामुळे जर सिमिलर तुकडे पडत असतील, सिमिलर तुकडे पडत असतील, तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असतो, सेम. सेम असतो. तर ते किती येईल रे, ए रेस टू 4 डिवाइड बाय 12. आणि हे सुद्धा किती येईल, ए रेस टू 4 डिवाइड बाय 12. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? हे झालं होतं काल आपलं, हो की नाही? चला, रेक्टँगल झालं होतं, स्क्वेअर झालं होतं. आता काय रे, सर्कल झालं होतं बहुतेक. ठीक आहे. आज सगळेच आपल्याला कंप्लीट करायचे. सर्कल, सर्कल काय रे, इथे चेक करा, मी ड्रॉ करतो. ठीक आहे, हा सर्कल आहे. ठीक आहे, याची समजा रेडियस समथिंग आर आहे. ठीक आहे, त्याचा एरिया किती असतो रे, हा रेडियस किती असतो, आर. तर त्याचा एरिया किती येईल, पाय आर स्क्वेअर. त्याचा सेंट्रॉइड कुठे असतो रे, सेंट्रॉइड कुठं असतो, आर कॉमा आर. तर ही त्याची सेंट्रॉइडल एक्स ऍक्सिस आणि ही तिची सेंट्रॉइडल वाय वाय ऍक्सिस. करेक्ट आहे, करेक्ट आहे. चलो, तर सेंट्रॉइडल एक्स ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो म्हणून सांगितलं तुम्हाला मी, हा पाय बाय 4 इंटू
हा r⁴ किंवा π/64 इंटू डायमीटर⁴ सर हे कसं आलं काय झालं तिथे हे कसं काय आलं π/4/64 इंटू त्याचे d⁴. प्रूफ आहेत म्हणून मी सांगितलं होतं त्याचे प्रूफ आपण एका लेक्चर मध्ये घेतले की सिलेबसला नाही तुम्हाला डायरेक्टली सिलेबसला आहे की जर समजा सर्कल असेल आणि सर्कलच्या सेंट्रॉइड मधून जर ऍक्सिस जात असेल तर या ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा किती असतो तर π/4 इंटू r चा चौथा पॉवर असतो किंवा किंवा π/64 इंटू डायमीटरचा 4th पॉवर असतो दोन्ही एकच आहे हे डायरेक्टली आहे ठीक आहे हा ज्यांना कुणाला ह्याचे प्रूफ वगैरे पाहिजेत मी त्यांच्यासाठी एक एक्स्ट्रा लेक्चर घेतो म्हणले ठीक आहे त्या लेक्चर आणि जे की सिलेबसला नाहीये तुमच्या टेन्शन नका घेऊ तुम्ही डायरेक्टली जर एखाद्या सर्कलच्या सेंटर मधून जर लाईन जात असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती लिहायचा किती लिहायचा किती लिहायचा π/4 इंटू r⁴ मला सांगा IXX मुळे होणारे तुकडे आणि IYY मुळे होणारे तुकडे सेम आहेत का डिफरंट आहेत रे सेम सेम आहेत म्हणून इथं IYY सुद्धा किती येईल रे π/4 इंटू r⁴ आणि किंवा किंवा π/64 इंटू डायमीटरचा 4th पॉवर इथपर्यंत कुणाला काय अडचण आहे का इथपर्यंत कुणाला काही अडचण आहे का नाही पक्का कळाला हो 100% हो चला आता सर्कलच्या नंतर काय होतं रे सेमी सर्कल सर्कलच्या नंतर काय होतं सेमी सर्कल आता सेमी सर्कल 4 टाइपचे असतात तुम्हाला माहिती एक फेसिंग डाऊनवर्ड फेसिंग अपवर्ड फेसिंग लेफ्ट फेसिंग राईट आहे याचा अर्थ काय ते सांगतो फेसिंग डाऊनवर्ड म्हणजे असा ठीक आहे फेसिंग अपवर्ड म्हणजे मला करेक्ट येत नाहीये समजून घ्या फेसिंग लेफ्ट म्हणजे आणि फेसिंग राईट म्हणजे चलो हा ह्याच्यापैकी कुठला घेऊ फेसिंग डाऊनवर्ड फेसिंग अपवर्ड फेसिंग लेफ्ट फेसिंग राईट कुठे घेऊ बेसिंग डाऊनवर्ड चलो फेसिंग डाऊनवर्ड घेऊ हा मी सगळे सांगणार आहे तसं समजून ठीक आहे आता नीट लग जा रे इथे लग जा आता इथं फेसिंग डाऊनवर्ड जेव्हा आपण घेतोय फेसिंग डाऊनवर्ड म्हणजे काय रे फेसिंग डाऊनवर्ड म्हणजे आता मला एक्झॅक्टली सर्कल येत नाहीये समजून घ्या फक्त हा सर्क्युलर पार्ट आहे ठीक आहे आणि हा करेक्ट हाफ पार्ट तर मला सांगा इथून इथं मी कलर करतो वाटलं तर इथून इथपर्यंत डिस्टन्स किती असेल रे r असेल क्लिअर आहे इथपर्यंत काय अडचण आहे का आणि या बॉडीचं सेंटर जर तुम्हाला आठवत असेल तर काय रे इथंच कुठतरी येईल ठीक आहे हा सेंट्रॉइड असेल हा सेंट्रॉइडचं इथून डिस्टन्स किती असते माहितीये का तुम्हाला ते असेल r आणि हे किती असते माहितीये का 3π हे माहितीये का ते सांगा मला हो हो तर एरिया किती येईल रे 1/2 πr² म्हणजे सर्कलच्या हाफ एरिया असतो करेक्ट आहे सर्कलचा एरिया πr². त्याच्या अर्धा म्हणजे 2 ने डिवाइड करायचं क्लिअर आहे कळलं का हो किंवा नाही हो चलो हो आता ह्याचा सेंट्रॉइड जो आहे सेंट्रॉइड ह्याचा एक्स कोऑर्डिनेट किती येईल रे r आणि y कोऑर्डिनेट किती येईल 4r डिवाइड बाय 3π हे कळालं का ते सांगा मला हे सगळं मेकॅनिक्सचा पार्ट आहे मी अजून काही सांगितलं नाही आता जर समजा
या फिगरचा जो सेंट्रॉइड आहे इथं इथं चेक करा, इथून जर समजा एखादी लाईन जात असेल तर या पिंक कलरच्या लाईनला काय म्हणतो आपण? सेंट्रॉइडल एक्स सेंट्रॉइडल एक्स एक्स ऍक्सिस. सेंट्रॉइडल एक्स एक्स ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो चेक करा. इथं सर्कलचं काय झालं रे? करेक्ट हाफ पार्ट झालाय का चेक करा. अरे मी काय बोललो कळालं का? आता चेक करा रे, आपली ऍक्सिस ही जी रेडियस आहे, मी कलर करू का रेडियसला जरा? ह्या रेडियसला पॅरलल आहे का परपेंडिक्युलर आहे? पॅरलल जर असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचा 0. ते कसं आलं काय आलं? ज्यांना लई इंटरेस्ट आहे मी त्यांच्यासाठी एक व्हिडिओ बनवतो म्हणले. 0.11 इंटू आर चा चौथा पॉवर. सॉरी, आर हे नाही काढायचं, आर छोटं काढू. आर चा चौथा पॉवर. हे कळालं का ते सांगा मला. जर जर आपली ऍक्सिस, ज्या ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढावी, तर पिंक कलरचा काढायलो, ज्या ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायलो ती जर रेडियसला पॅरलल असेल, रेडियसला कशी आहे? रेडियस कशी आहे? पॅरलल असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया 0.11 इंटू r⁴ असतो. हे कळालं का ते सांगा मला. आणि जर समजा सेंट्रॉइडल ऍक्सिस त्या फिगरचे सिमेट्रिकल पार्ट करत असेल तर ते किती येते? तर ह्याच्या हाफ येते. π/4 चा हाफ किती येईल रे? π/4 चा हाफ किती येईल? π/4 चा हाफ किती येईल? π/2. चलो, हे कळालं का ते सांगा मला. ह्याच्या हाफ घ्यायचं फक्त. चेक करा, इथं सर्कलचा हाफ होता, इथं सेमी सर्कलचा हाफ आहे. जर त्या तुकड्यामुळे हाफ हाफ होत असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा किती होतो? हाफ होतो. कळालं? कळतंय का? कळालं. जर समजा हीच फिगर जर अशी अशी असती, इकडे का रे, अशी असती, फेसिंग लेफ्ट असती, फेसिंग लेफ्ट, तर ह्याचा IXX कोण सांगते किती असता? 4r/3π. किती? मी काय विचारलं? जर समजा तुमचा सेमी सर्कल हा फेसिंग लेफ्ट राहिला असता तर त्याच्या सेंट्रॉइड मधून जी लाईन चालली, सेंट्रॉइड मधून जो हॉरिझॉन्टल लाईन चालली, त्या हॉरिझॉन्टल लाईनचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असता? किती असता? किती असता? अरे सांगा किती असता? तर तो असता, चेक करायचं, आपली ऍक्सिस हे सेमी सर्कलला करेक्ट 2 पार्ट मध्ये डिवाइड केली, तर सर्कलला जसं पार्ट मध्ये डिवाइड केलं तसंच करायचं, फक्त याच्या हाफ घ्यायचं. π/4 चा हाफ किती येते रे? π/8. π/8 ते लिहायचं. IXX π/8 येईल इंटू r⁴. आणि IYY काय येईल रे? या केस मध्ये IYY काय येईल? चेक करा, आपली ऍक्सिस ही YY, ही ऍक्सिस कशी आहे रे? रेडियसला कशी आहे? पॅरलल आहे, तर ती किती येईल? 0.11 इंटू r⁴. 0.11 इंटू r चा चौथा पॉवर. कळालं का? हे प्रॉब्लेम मध्ये मी समजावून सांगतो, टेन्शन नका घेऊ. तरी पण थोडं थोडं कळायला पाहिजे. हे कळालं तरच बाकीच्या गोष्टी व्यवस्थित आणखीन इझी वेने जातात. हे कळालं का ते सांगा मला. का आणखीन घ्यायचंय सेमी सर्कल फेसिंग लेफ्ट फेसिंग राईट? सेमी सर्कलचा आणखीन घ्यायचंय का?
नाही. चलो आता सेमी सर्कलच्या नंतर काय होतं रे? सेमी सर्कलच्या नंतर काय होतं? स्पेअर. काय? स्पेअर. स्पिअर जे व्हॉल्यूम मध्ये होतं. आपण 2 डायमेन्शनल फिगर बघतोय फक्त. सॉरी. तर काय करायचं? क्वार्टर सर्कल. क्वार्टर सर्कल म्हणजे काय रे? सर्कलचा कितवा पार्ट? सर्कलचा कितवा पार्ट? 1/4. 1/4 पार्ट. मग मला सांगा इथून हे डिस्टन्स म्हणजे किती असेल रे? R. इथून हे डिस्टन्स म्हणजे किती असेल? R. इथं सेंट्रॉइड असेल. हे डिस्टन्स कोण सांगते? 4R. माहित असायला पाहिजे बरं का? हे सगळे डिस्टन्सेस माहित असायला पाहिजेत. आठवलं का? 4R/3π. मग एरिया किती असतो रे? हा 1/4 ऑफ कंप्लीट सर्कल πr². क्लिअर आहे? सरचा सेंटर कुठे असतो? तर ही जी फिगर आहे त्याच्यामध्ये 4R/3π, 4R/3π. क्लिअर आहे? हा की ना? हो. चलो आता थोडीशी मदत पाहिजे. IXX चेक करा. IXX मी ड्रॉ करतोय. तुम्हाला काय अडचण असेल तर सांगा. हे काय रे तुमचं IXX आणि हे काय रे IYY? मला एक क्वेश्चन पडलेला आहे. ते क्वेश्चनचा आन्सर तुम्ही द्यावा अशी अपेक्षा आहे. मला सांगा XX मुळे होणारे तुकडे आणि YY मुळे होणारे तुकडे सेम आहेत का डिफरंट? डिफरंट. चेक करा. मी तर काय करतो? क्वार्टर सर्कल ड्रॉ करतो. प्लीज रिक्वेस्ट लक्ष द्या. ह्या क्वार्टर सर्कलचा आणखीन एक क्वार्टर सर्कल ड्रॉ करतो. ठीक आहे. समजा इथं हे एक कट केला आणि इथं असा एक कट केला. तर हे 1 नंबर तुकडा, हे 2 नंबर तुकडा, हे 1 नंबर तुकडा आणि हे 2 नंबर तुकडा. मला सांगा व्हर्टिकल कट आणि हॉरिझॉन्टल कट मुळे सेम तुकडे पडलेत का डिफरंट तुकडे पडलेत? डिफरंट. सेम तुकडे पडले. दिदे दाखवू कसा? इकडे लक्ष दे. मी येल्लो कलरचा पार्ट बघा. येल्लो कलरचा आणि हा पार्ट बघा. सेम आहे का डिफरंट आहे? सेम. चलो आता ब्लू कलरचा तुकडा बघा. हा बघा आणि हा. मी क्वेश्चन काय विचारला कळाला? व्हर्टिकल ऍक्सिस आणि हॉरिझॉन्टल ऍक्सिस मुळे जर सेम शेपचे जर तुकडे पडत असतील तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असतो? सेम. IXX आणि IYY कसा असतो? सेम. आता मला सांगा हे पिंक कलरची लाईन किंवा व्हाईट कलरची लाईन रेडियसला पॅरलल आहे का? हो. हो. बरं सेमी सर्कलच्या क्वार्टर सर्कल हाफ असते का डबल असते? हाफ. हाफ. म्हणजे इथं चेक करा. इथं जेव्हा पॅरलल होतं तेव्हा किती आलं होतं रे? 0.11 इंटू R⁴. या 0.11 चा हाफ किती येते? 0.11 चा हाफ किती येते? 0.11 चा हाफ करा कॅल्क्युलेटर वरून सांगा मला. 0.005. 0.0055. कळालं? कळालं का? IXX आणि IYY दोन्ही कसे येतील? सेम. सेम येतील. कळालं?
कळालं का? कळालं. आता काय, सॉरी, आता सर्कल. ठीक आहे. चल, आता काय करायचं? ट्रायंगल. ट्रायंगल. चलो, हा एक ट्रायंगल आहे. ट्रायंगल दिसायला. समजा याचा बेस बी आहे. किती आहे? बी. आणि हाईट समथिंग याची आहे. हा इक्विलॅटरल ट्रायंगल असेल किंवा आयसोसेलेस ट्रायंगल असेल. हा इक्विलॅटरल ट्रायंगल असेल किंवा आयसोसेलेस ट्रायंगल असेल. ठीक आहे. चलो, मग आता याचा एरिया कोण सांगेल? 1/2 इंटू सगळ्यातले. हा, म्हणा. अरे तुम्ही बोललं तरच ह्या गोष्टी कळणार आहेत लेकरांना. 1/2 इंटू बेस इंटू हाईट. 1/2 इंटू बेस इंटू हाईट. कळालं? चलो, ह्याचा सेंट्रॉइड कोण सांगते कुठं असतो? हा, इथून हे किती डिस्टन्स असते रे? B/2. आणि हे H/3. H/3. तर मी ते लिहू शकतो B/2, H/3. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? नाही. जर समजा या फिगरच्या सेंटर मधून जर हॉरिझॉन्टल लाईन जात असेल तर त्याला काय म्हणतो रे आपण? या फिगरच्या राईट, सेंट्रॉइडल एक्स एक्स ऍक्सिस. त्या सेंट्रॉइडल एक्स ऍक्सिस सोबत मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. कळालं? तर तो असतो, लक्ष द्यायचं, तो असेल BH³ डिवाइड बाय 36. किती असतो? सर इथे पण पॅरलल आहे ना मग? काय बेटा? पॅरलल आहे ना इथे पण ट्रायंगल मध्ये पण. अरे ते लक्षात ठेवण्यासाठी सांगितलं होतं की पॅरलल रेडियसला असेल तर असं. ठीक आहे. इथे पॅरलच असते, बेसला पॅरलच असते. तर किती असेल मोमेंट ऑफ इनर्शिया? BH³ बाय 36. आणि IYY जे असेल ही इथून जाईल अशी, त्याला म्हणायचं IYY. तर ते किती असेल? HB³ बाय 48. HB³ डिवाइडेड बाय 48. कळालं? इथपर्यंत कुणाला काय अडचण आहे का? नाही. एक लास्ट आहे, बट ते सिलेबसला कधी दाखवलं नाही त्यांनी, बट आपण करू शकतो. ते म्हणजे लास्टली राहिलेला राईट अँगल ट्रायंगल. कसला ट्रायंगल? अरे ह्याचा बेस बी आहे, हाईट एच आहे. तर मला कोण सांगेल ह्याचा सेंट्रॉइड कुठं असेल?
B/3, H/3. राइट. ही जी सेंट्रोइडल ऍक्सिस आहे, चलो सेंट्रोइडल ऍक्सिस एक्स एक्स, एरिया तर सेम असेल, फक्त सेंट्रोइड चेंज होईल. ठीक आहे, मी चेंज करतो, गडबड नका करू तुम्ही फक्त. हे वाय वाय, हे एक्स एक्स. चलो एरिया सांगा. हा 1/2 into base into height. 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आता ह्याचा सेंट्रॉइड कुठं असेल रे? B/3, H/3 वर. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? नाही. आता लग जरे इथं इथं जे असेल तो असेल BH³ डिवाइड बाय 36. ठीक आहे, आणि आय किती असेल तर लक्ष द्या, HB³ डिवाइडेड बाय 36. सर असं का बरं? चेक करा रे. इथं ही याला पॅरलल आहे आणि ही हाईटला पॅरलल आहे. दिदे पिंक कलर बेसला पॅरलल आहे म्हणून बेस इंटू हाईट क्यूब डिवाइड बाय 36, आणि वाय वाय ही हाईटला पॅरलल आहे म्हणून हाईट इंटू बेसचा क्यूब डिवाइड बाय 36. क्लिअर आहे? हो. सर दुसरा शेप आला तर, ह्या शेपच्या व्यतिरिक्त जर दुसरा शेप आला तर आपण त्याला फंडामेंटल फिगर मध्ये कन्वर्ट करायचंय आणि त्याच्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे, चलो आता एक महत्वाचा पॉइंट सांगतो. फक्त मला एवढं सांगा, अजून असं डोक्यात घुसण्यासारखी जागा आहे ना? बोर तर झालं नाही का? रिवाइज करायचंय? पाटलीन बाई, ओ पाटलीन, हो सर. तू नाराज झाली का दिदे? नाही सर. मग बोल ना गेली. ती मनकवडी बी तसंच करायली, तू बी तसंच करायली, हा ते साक्षी बी तसंच करायली, रेणुका तर काय मूड मध्येच नसती. हा हो रेणुका, हा सर बोला. कळायले का? हो कळायले. भाग्यश्री, हो सर. मनकवडी, हो सर. काय हो की तुझा आवाज हळूहळू कमीच व्हायलाय. हा घरचे जेवायला दिना गेलेत का? म्हणतो हॉस्टेलच चांगलं होतं का? तसं नाही सर. मग इकडे तर लई बोलत होती. तब्येत खराब आहे? हा थोडी. हा हा सर, बरी नाही तब्येत. मग तुझा आवाज लईच बारीक केलाय. हा चलो ठीक आहे, मला फक्त एवढं सांगा, ह्याला रिवाइज करायचं का पुढची कॉन्सेप्ट सांगायची? महत्वाची कॉन्सेप्ट आहे. सर पुढे कंटिन्यू करा. चल आता परीक्षेला तर असं विचारणार नाहीत की फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए सेंट्रोइडल लाईन फॉर ए गिवन फिगर, असं फिगर देऊन त्याचा सेंट्रोइडल ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया तर विचारणार नाहीत ना. समजा हे 60 आहे आणि हे 40 आहे mm मध्ये, आणि तुम्हाला IXX आणि IYY तर विचारणार नाहीत का? विचारतील एवढं सोपं? तुम्हाला काय वाटतं, असं विचारतील का? नाही. तुम्हाला ह्याच फिगर, रेक्टँग्युलर नाही, सर्क्युलर, ट्रँग्युलर, कशाही शेपच्या सेंटर मधून जाणाऱ्या लाईनचं मोमेंट ऑफ इनर्शिया विचारणार नाहीत. मग तुम्हाला काय विचारतील ते सांगतो, लक्ष द्या रे प्लीज. तुम्हाला देतील कंपोजिट फिगर. कंपोजिट फिगर म्हणजे जसं की एक्झाम्पल सांगतो मी, आपण जे घेतलं होतं त्या टाइप मध्येच घेतो मी. समजा हा डॅम सेक्शन आहे. डॅम सेक्शन तर कळत आहे, स्पेशली सिव्हिल वाले तर कळायलाच पाहिजे, मी सांगितलंय. हा कसा आहे रे डॅम सेक्शन? डॅम सेक्शन कशापासून बनलेलं आहे? हा डॅम सेक्शन बनलेलं आहे एक रेक्टँगल आणि एक ट्रायंगल, राईट अँगल. आता तुम्हाला विचारतील फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए सेंट्रोइडल ऍक्सिस. बरं कोणाची सेंट्रोइडल ऍक्सिस?
डॅम सेक्शन. डॅम सेक्शनची सेंट्रोइड ऍक्सिस. मग तुम्हाला काय करावं लागेल, मेकॅनिक्स मध्ये जे स्टडी केलं होतं, मेकॅनिक्स मध्ये काय स्टडी केलं होतं, ही फिगर नंबर 1, ही फिगर नंबर 2. पहिल्या फिगरचा सेंट्रोइड G1 इथं येईल, दुसऱ्या फिगरचा सेंट्रोइड G2 इथं येईल, आणि ह्या दोन फिगरचा कंपाऊंड जे काही फिगर येईल त्या कंपाऊंड फिगरचा सेंट्रोइड इथं कुठंतरी येईल. या लाईन सोबत तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढावं लागेल. ही जी काय पिंक कलरची लाईन ड्रॉ करायला त्या लाईनचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढावं लागेल. मग मला सांगा, ही पिंक लाईन पहिल्या फिगरच्या सेंट्रोइड म्हणून चालली का? नाही. बरं, दुसऱ्या फिगरच्या सेंट्रोइड म्हणून चालली का? नाही. आपल्याला फॉर्म्युले कोणते माहिती आहेत? जर ऍक्सिस सेंटर मधून जात असेल तरच. म्हणजे जर समजा हा रेक्टँग्युलर सेक्शन आहे, ह्या रेक्टँग्युलर सेक्शनच्या जर सेंटर मधून जर लाईन जात असेल तरच आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. क्लिअर आहे? किंवा व्हर्टिकली पण सेंटर मधून जात असेल तरच फॉर्म्युला माहिती आहे ना. बरं, ही पिंक कलरची लाईन ही सेक्शन 1च्या सेंटर मधून चालली का? नाही. सेक्शन 2च्या सेंटर मधून चालली का? नाही. मग आपण याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढू शकणार? तर त्याच्यासाठी एक नवीन कॉन्सेप्ट आहे, त्या कॉन्सेप्टचं नाव आहे पॅरलल ऍक्सिस थेरम. काय नाव आहे? पॅरलल थेरम. चलो, मग इथं थोडस मी समजावून सांगायचा प्रयत्न करतो, काही गडबड नाही. आज फक्त थोडस हिंट देतो, उद्या 100% तुम्हाला कळायला चालू होईल. उद्यापासून प्रॉब्लेम पण चालू होतील. पॅरलल ऍक्सिस थेरम. हा, आणि उद्यापासून, उद्या शनिवार आहे ना, रविवार आहे ना, उद्या सुट्टी असेल, ठीक आहे. सोमवार पासून आपण याच्यावर प्रॉब्लेम चालू करायचे आणि सगळ्यांनी कॅल्क्युलेटर सोबत ठेवायचंय. सगळ्यांनी कॅल्क्युलेटर काय करायचंय? सोबत ठेवायचंय. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं, बाकीच्या फ्रेंड्सना पण सांगायचंय की ऍक्च्युअल सिलेबस सुरू झालेला आहे. ठीक आहे. आणि मॅक्सिमम फ्रेंड्स पर्यंत पोहोचवा. एक सांगतो, ज्या लेकरांनी अनुभवलंय त्या लेकरांसाठी एवढं सांगू शकतो, मी मेहनत डबल घ्यायला तयार आहे, फक्त तुमची साथ पाहिजे. जसा आपण मॅथचा रिझल्ट आणलाय त्याच्यापेक्षा चांगला रिझल्ट आपण फॉर्म मध्ये आणू शकतो. कारण मॅथ्स मध्ये आपल्याला थोडासा फ्रिक्वेन्सी मॅचअप व्हायला वेळ लागला होता, बट आता काही जणांची फ्रिक्वेन्सी मॅचअप झालेली आहे, तर आणखीन आपण बेटर वेनी चांगलं करू शकतो आणि फॉर्म मध्ये सुद्धा आउट ऑफ मार्क घेऊ शकतो. क्लिअर आहे? त्यामुळे प्लीज रिक्वेस्ट, आपापल्या फ्रेंड्सना सांगायचंय की क्लासेस सुरू झालेत. आपल्या ऍप्लिकेशनवर व्हिडिओ पण येतील, सगळ्याच गोष्टी होतील, पीडीएफ येईल, सगळ्याच गोष्टी होतील. ठीक आहे. आता पॅरलल ऍक्सिस थेरम काय ते सांगतो, नीट लक्ष द्या. जर समजा एखादा सेक्शन आहे, आता सेक्शन मी सोपा घेतो, मी तुमच्या लक्षात येईल. समजा हा एक सेक्शन आहे. कसला सेक्शन आहे रे हा? रेक्टँग्युलर. रेक्टँग्युलर सेक्शन आहे. ह्याची ब्रेथ डी आहे आणि ह्याची डेप्थ डी आहे. आणि तुम्हाला काय विचारलं? तुम्हाला विचारलं की या लाईनचा मोमेंट ऑफ इनर्शिया या व्हाईट कलरच्या लाईन सोबत काढा. ह्याचं नाव देतो मी, समजा AB लाईन देतो. याला काय देतो नाव? AB लाईन. आणि तुम्हाला फाइंड आउट काय सांगितलं? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट AB लाईन विचारलं. काय विचारलं? आय स्टँड फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया कुठे काढायचंय? AB लाईनचं. बरं, आपल्याला असा फॉर्म्युला माहिती आहे का रे की जे बाहेरून चाललंय त्याचं? नाही माहिती. मग काय करायचं? मग चेक करायचं या फिगरची कुठली सेंट्रोइडल ऍक्सिस, कुठली सेंट्रोइडल ऍक्सिस AB ला पॅरलल आहे. नावातच आहे पॅरलल. कुठली आहे रे? सेंट्रॉइडल एक्स एक्स ऍक्सिस. राईट. मग हे सेंट्रोइडल एक्स एक्स ऍक्सिस ड्रॉ करून घ्यायचं. कळालं का? अवघड आहे का सोपं आहे? अवघड आहे का सोपं आहे? सोपं आहे. चलो, मग काय करायचं? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट AB लाईन इज इक्वल टू रेक्टँग्युलर सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स लाईन घ्यायचा, जे की कुणाला पॅरलल असायला पाहिजे? आपल्या लाईन सोबत पॅरलल असला पाहिजे. AB लाईन सोबत एक्स एक्स पॅरलल आहे का वाय वाय पॅरलल आहे? तर मला सांगितलं गेलं एक्स एक्स पॅरलल आहे, तर एक्स एक्स चा मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचा प्लस ह्या सेक्शनचा, ज्या सेक्शनचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढलो त्याचा एरिया घ्यायचा. काढता येईल एरिया? काढता येईल का? हो. इंटू इंटू
हे जे दोन ऍक्सिस आहेत, एक्स एक्स ऍक्सिस आणि ए बी ऍक्सिस, ह्यातला जो परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, मी जरा एच म्हणतो, ए बी लाईन आणि एक्स एक्स लाईन या दोघातला जो डिस्टन्स आहे मी ते एच कन्सिडर केलाय, त्या एच चा स्क्वेअर घ्यायचा. कळलं? मग आय एक्सेस किती असते रेक्टँग्युलर सेक्शनचं? रेक्टँग्युलर सेक्शनचं आय एक्सेस किती असते? बीडी क्यूब बाय 12 प्लस एरिया किती असते? बी इंटू डी, आणि याची आपण कॅल्क्युलेट करू शकतो. हे तुमचं फायनल मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी लाईन असेल. अवघड आहे का? कळालं का? हो. चलो, मग कळालं असेल तर मी थोडस आणखीन एकदा रिवाइज करतो. समजा आणखीन एक रेक्टँग्युलर सेक्शन घेतो. हा, असं काही कंपल्शन नाही की रेक्टँग्युलर सेक्शनच घेऊ, कुठलाही सेक्शन घेतलं तर चालतंय, बट सोपं जातं रेक्टँग्युलर सेक्शन म्हणून रेक्टँग्युलर सेक्शन घेतो. आता समजा ही जी आहे ब्लू कलरची लाईन दिसायली, ह्या ब्लू कलरच्या लाईन सोबत याला नाव देऊ ए बी लाईन. ह्या ए बी लाईनचं मला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं. कुठल्या लाईनचं मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचंय? ए बी लाईनचं. आता मला सांगा, ही ए बी लाईन आपल्या सेक्शनच्या सेंटर मधून चालली का रे? नाही. नाही. आपल्याला जे फॉर्म्युले दिले आहेत पुस्तकात किंवा आपल्या सिलेबसला, ते कुठले फॉर्म्युले आहेत? जर ऍक्सिस सेंटर मधून जात असेल तरच. क्लिअर आहे? आपल्याला जे फॉर्म्युले दिलेत मी लिहून आता, ते कशासाठी दिलेत रे? जर ऍक्सिस सेंटर मधून जात असेल तरच दिलेत. आता ही जी ए बी कलरची ब्लू कलरची ऍक्सिस आहे, ती सेंटर मधून चालली का? नाही. नाही. बट या ऍक्सिस सोबत आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आहे. मला फाइंड आउट करायचंय मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी लाईन. मग कसं करणार? मग चेक करायचं, नाव काय रे? पॅरलल ऍक्सिस थेरम आहे. मग चेक करायचं की हे जी काय ब्लू कलरची ए बी लाईन आहे, त्या लाईन सोबत आपल्या फिगरची सेंट्रॉइडल एक्स एक्स पॅरलल आहे का सेंट्रॉइडल वाय वाय पॅरलल आहे? सेंट्रॉइडल. सेंट्रॉइडल वाय वाय पॅरलल आहे. करेक्ट आहे रॉंग आहे? करेक्ट आहे का? मग हो काय सर. करायचं? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी लाईन काढत असताना आपल्या फिगरची कुठली ऍक्सिसला पॅरलल आहे? वाय वाय. त्याच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचा, म्हणजे आय वाय वाय घ्यायचं, प्लस ही जी बॉडी आहे त्या बॉडीचा एरिया घ्यायचा इनटू एच स्क्वेअर. व्हॉट इज द मीनिंग ऑफ एच हियर? एच इज द डिस्टन्स बिटवीन ए बी लाईन अँड वाय वाय लाईन. या ए बी लाईन आणि वाय वाय लाईन मधला जो डिस्टन्स आहे त्याला एच म्हणायचं. मला थोडी मदत पाहिजे. मला सांगा आय वाय वाय किती असते रे? फॉर्म्युला चेक करा. तो येतो डी बी क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस एरिया किती असते? बी इंटू डी. आणि या केस मध्ये एच किती आहे? B/2. थँक्यू दिदे. B/2 म्हणजे B/2 चा स्क्वेअर. संपलं. फॉर्म्युले अवघड आहेत का रे? पॅरलल ऍक्सिस थेरम थोडा कळायलाय? पॅरलल ऍक्सिस थोडा कळायलाय का? हो सर. पक्का? हो. चलो, हे जर कळालं तर फक्त सेंट्रॉइड काढायची एक प्रोसेस आहे, जे की मी मेकॅनिक्स मध्ये रिव्हिजन घेताना पण शिकवलंय, मेकॅनिक्स मध्ये भी शिकवलंय. आणखीन ते एक लागणार आहे, ते एकदा आणखीन रिपीट करायचं. तर सोमवार पासून आपण न्यूमेरिकल घेऊ. ओके, चलो. मग तर फक्त एवढं सांगा मला, आजच्या लेक्चर मध्ये कोणाला काय डाऊट किंवा काय अडचण आहे का? नाही. पक्का? हो. चलो, कुणाला काही डाऊट किंवा काय अडचण असेल तर काय हरकत नाही. ठीक आहे सर मंडेला पण 11 लाच राहील का क्लास? काय म्हणताय? मंडेला पण 11 लाच क्लास राहील मंडेला का? 11लाच ठेवू एक दिवस. हा, ओके. मंडेचा दिवस 11 वाजता ठेवू. आणि अदर ब्रांच जे आहेत आपल्या मैत्रिणी जे आहे दुसऱ्या ब्रांचच्या, समजा कोणी इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्सची जर असेल तर त्यांना पण सांगा
की सोमवारपासून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे क्लासेस सुरू होणार आहेत. जास्त डिटेल साठी माझा जो नंबर आहे त्याच्यावर व्हॉट्सअप करायचा आहे. ठीक आहे. आणि आपण एक सॉमचा स्पेशल ग्रुप बनवणार आहे. ज्या ज्या लेकरांना जॉईन करायचंय त्यांनी मला मेसेज टाका. ठीक आहे. आणि स्पेशली जे अदर कॉलेजचे आहेत त्या लेकरांनी मेसेज करा. ठीक आहे. लातूरचं वुमन्स आणि पीएल सोडून बाकीच कुणी आहे का? सिद्धी एक आहे वाटतं. चलो. हा, अजून वेदिका तुझं कॉलेज कोणतं आहे का? तासगाव वुमन पॉलिटेक्निक. मग तासगावच्या सिव्हिलच्या मुलींचे नंबर पाठवशील? हो. ठीक आहे. अजून कोण? नीलम कुठे तू? तासगाव गव्हर्नमेंट ठीक आहे. पॉलिटेक्निक. तुम्ही दोन्हीपैकी एकीने पाठवलं चालतंय. आणि तासगावचे इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स कोणी असेल त्यांना पण सांगा, त्यांचे बी क्लासेस सुरू होणार आहे. हो सर. हो. रेणुका तू जरा सिव्हिलचे पाठव बरं जरा. रेणुका हो सर. आपल्या बी कॉलेजचे जरा लेकराचे नंबर पाठव बरं. बरोबर. फर्स्ट शिफ्ट आहे का सेकंड शिफ्ट आहे? बबिता सेकंड शिफ्ट. बबिता तुझी कोणती आहे का? सेकंड शिफ्ट. फर्स्ट आहे का सेकंड आहे? सेकंड. मेकॅनिकल आहे का सिव्हिल आहे? सिव्हिल. तू रेणुकाच्या वर्गात आहे का? हो सर. ठीक आहे. रेणुका तू पाठवशील बेटा. बाकीचे हो, हो. सुजित तू कुठल्या कॉलेजला आहे बेटा? पीएल सर.